शरीरामध्ये रक्त कमी होणं ही खूप सामान्य समस्या आहे. विशेषतः महिलांमध्ये. झटपट रक्त वाढीसाठी फक्त औषध नव्हे, तर योग्य आहार, योग्य पद्धत आणि काही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. रक्त कमी का होतं? आयर्न कमी पडणं, व्हिटॅमिन B12 किंवा फॉलिक ॲसिड कमी असणं. जसं की स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होतो, पचनशक्ती कमी होते, वारंवार चहा कॉफीचं व्यसन, यामुळे त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता जाणवते. रक्त वाढवण्यासाठी तुम्ही काही करू शकता, तर आयर्नयुक्त पदार्थ खा, जसं की हिरव्या पालेभाज्या, मेथी, पालक, शेपू, चाकवत. पालेभाजी शिजवताना त्यात थोडा लिंबू रस घाला, यामुळे आयर्न शोषण वाढतं. त्याचप्रमाणे फळे खा, जसं की डाळिंब, पपई, बीट, सफरचंद, काळा मनुका रात्री भिजवून सकाळी खा. खजूर खा. डाळिंब, बीट, गाजर ज्यूस रोज घेतल्यावर रक्त वाढण्यास मदत होते. सुकामेवा, बदाम यांचंही तुम्ही नक्कीच सेवन करू शकता. त्याचप्रमाणे अक्रोड, काजू, तीळ, 1 चमचा भाजलेले काळे तीळ आणि गूळ यामध्ये उत्तम असं लोह आहे. त्याचप्रमाणे डाळी आणि कडधान्यही घेऊ शकता. मसूर डाळ खाऊ शकता, हरभरा, राजमा, मूग. त्याचप्रमाणे तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर अंडी खाऊ शकता, चिकन खाऊ शकता. त्याचप्रमाणे मटणही खाऊ शकता. यामधूनही लोहाची कमतरता असेल तर ती तुमची भरून निघते. त्याचप्रमाणे यामधून तुम्हाला B12 ही मिळेल. यकृताला जास्त आयर्न लागतं, त्याचप्रमाणे व्हिटॅमिन C आवश्यक आहे. लोह शरीरात शोषण्यासाठी व्हिटॅमिन C लागतं. यासाठी लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा याचा आहारामध्ये समावेश करा. व्हिटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिड घ्या. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खा, अंडी खा, अंकुरलेली कडधान्ये खा, केळी खा. त्याचप्रमाणे तुम्ही या चुका मात्र नक्कीच टाळा, जसं की जेवणानंतर लगेच चहा कॉफी पिऊ नका. यामुळे लोहाचं प्रमाण कमी होतं. जंक फूड टाळा. उपाशीपोटी जास्त चहा घेऊ नका. पोट साफ होईल याकडे लक्ष द्या. जीवनशैलीमध्ये बदल करा, जसं की रोज किमान 7 ते 8 तास झोप घ्या. रोज हलका व्यायाम करा. ताण कमी ठेवा. पाणी पुरेसं प्या. रक्त कमी असल्याचं लक्षण म्हणजे तुम्हाला सतत थकवा जाणवतो, डोके गरगरतं, चेहरा फिक्का पडतो, नखे पांढरी होतात, केस गळतात. अशी लक्षणे असतील तर नक्कीच HBची टेस्ट करून घ्या. काही घरगुती उपायही करू शकता. 10 ते 12 काळा मनुका रात्री भिजवत घालून सकाळी खा. गूळ आणि तिळाचे लाडू खा. आवळा पावडर मधासोबत घ्या. जर हिमोग्लोबिन खूपच कमी असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. यासाठी फक्त आहारच पुरेसा नसतो, तर आयर्नच्या गोळ्याही घ्याव्या लागतात. तेव्हाच आपल्या शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होते. तेव्हा नक्कीच आपल्या आहारामध्ये बदल करा आणि लोहाची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या.